समजा तुम्हाला कोणी बोललं की तुम्हाला 1 कोटी रुपये देतो, पण महिनाभर मोबाईल पासून लांब राहायचं, म्हणजे सोशल मीडिया पासून लांब राहायचं, त्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर बरेच जण म्हणतील काही चिटिंग करण्याचा चान्स असेल तर आम्ही पैसेही घेणार आणि सोशल मीडियाचा चोरी चुपके वापर सुद्धा करणार. अनेक जण म्हणतील नको ते पैसे, पण सोशल मीडिया पासून दूर जायला आम्हाला काही सांगू नका. हवं तर आम्ही आमचा वापर रिस्ट्रिक्ट करतो, पण बंद अजिबात करणार नाही. नका करू बंद, पण रिस्ट्रिक्शन्स खरंच गरजेचे बनलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं? कारण सध्या काय चाललंय आपण सगळे बघतोच आहोत. सगळेच इथे इन्फ्लुएन्सर झालेले आहेत, अगदी सरकारी कर्मचारी सुद्धा. रील्स व्हिडिओ करताना काही नियम वगैरे किंवा काही गाईडलाईन्स असं काही पाळायचं नाव कुणीच घेत नाहीये. सर्वसामान्यांचं माहित नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांना आता सोशल मीडिया वापरताना अनेक प्रकारच्या गाईडलाईन्सचं पालन हे करावं लागणार आहे, आणि जर नाहीच केलं तर दणका सुद्धा बसणार आहे असं म्हटलं जातंय. काय आहे त्या गाईडलाईन्स आणि त्याचं पालन नाही केलं तर काय कारवाई सरकारी कर्मचाऱ्यांवरती होणार आहे, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे डिटेलमध्ये. सो व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याचा काळ म्हणजे डिजिटल युग. खरं तर हे वाक्य आता फारच गुळगुळीत झालेलं आहे, पण हेच खरंय. आपल्या आवडीचे क्षण कॅप्चर करून ते फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती अपलोड करणं हा सगळ्याच एज ग्रुपचा ऑल टाइम फेवरेट प्रोग्राम. टेलिग्राम आणि त्याहीपेक्षा व्हॉट्सअप शिवाय तर आपण राहू सुद्धा शकत नाही. याशिवाय यूट्यूब आहे, एक्स आहे, लिंक्डइन आहे. हे जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत ते खूप फेमस आहेत, लोकप्रिय आहेत. म्हणून तर व्हिडिओची सुरुवातच आम्ही या सोशल मीडियाची किती गरज आहे हे दर्शवणारी केलेली, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. संवादाचं हे प्रभावी साधन असलं तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणं, शासकीय नियमांचं उल्लंघन अशा सगळ्या गोष्टी होऊ नयेत याकरता राज्य शासनाचा सामान्य प्रशासन विभाग जो आहे तो आता सक्रिय झालेला आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाच्या वापरासंबंधी नवे मार्गदर्शक नियम हे जाहीर करण्यात आलेले आहेत. सगळ्यात आधी काय काय नियम सरकारनं जाहीर केलेले आहेत ते बघूया. ग्राफिक्स बघा. पहिलं आहे, राज्य शासनाच्या किंवा भारतातील अन्य कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलीकडच्या धोरणांवरती किंवा कृतींवरती प्रतिकूल टीका करायची नाही. म्हणजे अनुकूल सुद्धा करायची नाहीये. म्हणण्याचा अर्थ हाच आहे की टीका करायची नाहीये शासकीय धोरणांवरती. दुसरा आहे, सोशल मीडियाचा वापर अत्यंत जबाबदारीने आणि जाणीवपूर्वक करायचा आहे. तिसरं आहे, शासकीय कर्मचाऱ्याने त्याचं वैयक्तिक म्हणजेच जे प्रायव्हेट आहे ते आणि कार्यालयीन म्हणजेच ऑफिशियल जे अकाउंट आहे हे दोन्ही अकाउंट वेगवेगळे ठेवायचे. चौथा आहे, केंद्र आणि राज्य शासनानं बंदी घातलेल्या वेबसाईट, त्यानंतर ऍप्स इत्यादींचा वापर हा करायचा नाहीये. पाचवं आहे, शासनाद्वारे प्राधिकृत केलेल्या म्हणजेच परमिशन दिलेल्या व्यक्तीला सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने शासकीय योजना, उपक्रम इत्यादींच्या प्रसार आणि प्रचारासाठी तसंच लोकसहभागाकरता केवळ शासकीय तसंच अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल. पुढचा आहे, कार्यालयांतर्गत कामकाजासाठी व्हॉट्सॲप, टेलिग्राम यासारख्या मेसेजिंग ॲपचा वापर करता येऊ शकतो. पुढचा आहे, शासनाच्या किंवा शासनाच्या इतर विभागाच्या योजना किंवा उपक्रम यांच्या यशस्वीतेच्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचारी यांनी सांघिक प्रयत्न केल्याबद्दल म्हणजेच टीम वर्क केल्याबद्दल सोशल मीडियावरती मजकूर टाकता येईल म्हणजेच पोस्ट करता येईल, पण त्यामुळे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी किंवा दक्षता ही घ्यायची आहे. पुढचा आहे, अधिकाऱ्यांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शासकीय कामाबाबत मजकूर पोस्ट करता येईल, मात्र त्याद्वारे स्वयंप्रशंसा होणार नाही याची खबरदारी संबंधित युजरला घ्यायची आहे. पुढचा आहे, वैयक्तिक सोशल मीडिया अकाउंटवर केवळ प्रोफाईल फोटो वगळता आपल्या शासकीय पदनामाचा म्हणजेच डेझिग्नेशनचा, लोगो, वर्दी किंवा गणवेश म्हणजेच युनिफॉर्म तसेच शासकीय मालमत्ता जसं की वाहन म्हणजेच व्हेकल, इमारत इत्यादींचा वापर फोटो, रील्स, व्हिडिओ अपलोड करताना
करता येणार नाही किंवा तो टाळावा. पुढचा आहे आक्षेपार्ह, द्वेषमूलक, मानहानिकारक तसंच भेदभाव उत्पन्न होणारा मजकूर इत्यादी शेअर करायचा नाहीये, अपलोड करायचं नाहीये आणि फॉरवर्ड सुद्धा करायचा नाहीये. 11वा आहे प्राधिकृत केल्याशिवाय तसंच पूर्व मंजुरीशिवाय गोपनीय दस्तऐवज म्हणजेच कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स, शासकीय तसेच कार्यालयीन कागदपत्र अंशतः तसंच पूर्ण स्वरूपात शेअर करायचं नाहीये, अपलोड करायचं नाहीये आणि फॉरवर्ड सुद्धा करायचं नाहीये. 12वा आहे बदली झाल्याच्या नंतर म्हणजेच जेव्हा कुठल्याही शासकीय कर्मचाऱ्याची ट्रान्सफर होते त्यावेळेला कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट योग्य प्रकारे हस्तांतरित करायचं आहे म्हणजेच हँडओव्हर करायचं आहे. 13वा आहे ज्या कर्मचाऱ्याकडून उपरोक्त मार्गदर्शक सूचनांचा भंग होईल म्हणजे आता उपरोक्त म्हणजेच ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनांचा जर का भंग होत असेल तर त्याच्यावरती महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1989 तसंच अन्य संबंधित नियमानुसार शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल. असे सगळे नियम आहेत ज्याचं पालन सरकारी कर्मचाऱ्यांना करणं हे आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता नेमके कोणते कर्मचारी यामध्ये असणार आहेत त्यावरती सुद्धा एक नजर टाकूयात. पहिलं महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी कर्मचारी, मग त्यामध्ये प्रतिनियुक्तीने तसंच करार पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी. प्रतिनियुक्तीने म्हणजेच परमनंट, करार पद्धतीने म्हणजेच कॉन्ट्रॅक्च्युअल आणि बाह्य स्रोताद्वारे म्हणजेच जे फ्रीलान्सर आहेत ते. आणि दुसरं आहे स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे अशा सार्वजनिक उपक्रमातील अधिकारी कर्मचारी. मग नियम तोच आहे प्रतिनियुक्तीने तसेच करार पद्धतीने किंवा बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हे सगळे जे काही नियम आहेत त्याचं पालन करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. आता आधीच सरकारी कर्मचारी आणि एकूणच सरकारी कामकाजावर सर्वसामान्य नागरिकांची मतं ही प्रचंड निगेटिव्ह आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याबद्दल संतुलन साधलं जावं, शासकीय यंत्रणेची जी विश्वासार्हता आहे ती अबाधित राहावी किंवा विश्वासार्हता निर्माण व्हावी असं खरं तर म्हणणं जास्त योग्य होईल. म्हणूनच ही सगळी जी काही नियमावली आहे ती करण्यात आलेली आहे. यापैकी कुठल्याही नियमाचं उल्लंघन जर का झालं तर शिस्तभंगात्मक कारवाई ही केली जाणार आहे हे शासकीय कर्मचाऱ्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा शासकीय कर्मचाऱ्यांनो जबाबदारीने या माध्यमांचा वापर करा किंवा ते करतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्या नियमावलीवर आपण नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येते ती ही की सरकारी डिपार्टमेंट अलीकडे सोशल मीडिया फ्रेंडली होत आहेत. अशा वेळी त्या ठिकाणी गैरवापर होऊ नये या सोशल मीडियाचा म्हणून जी काळजी घेतली जाते ना ती स्वागतार्हच आहे. शासनाच्या या नियमावरती किंवा या निर्णयावरती तुमचं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच प्रकारचे नियम इतर जे काही युजर्स आहेत त्यांच्यासाठी आणले गेले पाहिजेत का, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.